Hello students, again you are welcome in this Shardabai Pawar Mahila Mahavidyalaya in our lecture number 6 of a chapter of some basic concepts of chemistry. आपल्या महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपलं हे केमिस्ट्रीचं 6 नंबरचं लेक्चर आहे, लेक्चर नंबर 6. In the lecture number 5, that is in the last lecture, we have seen one law. What is that law? Gay-Lussac law. Gay-Lussac law of combining the gaseous volumes. We have seen there that gases combine in simple ratio of their volume, provided that their volumes are measured under same condition of temperature and pressure. Volumes are measured under same conditions of temperature and pressure. So gases combine together as per their volume. That is the Gay-Lussac law we have seen. And now here we have to see Avogadro law. This is very simple. जर तुम्हाला गे-लुसॅक लॉ समजलेला असेल तर अहोगाड्रो लॉ हा अगदी सहजासहजी समजेल. हा टोटली गे-लुसॅक लॉवरती अवलंबून आहे. इट डिपेंड्स ऑन दी गे-लुसॅक लॉ. व्हेरी सिम्पल डिफरन्स. एक छोटासा इथे डिफरन्स आहे. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस लॉ? द लॉ इज स्टेटेड ॲज इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर identical condition of temperature and pressure contains equal number of molecules. स्टेटमेंट लक्षात आलं का? काय सांगितलं आहे? इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस. व्हॉल्यूम्स इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स of all gases under identical condition and condition of temperature and pressure contains equal number of molecules. Contains equal number of molecules. एवढंच फक्त महत्त्वाचं आहे याच्यात. इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स इज इक्वल टू इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जेवढे व्हॉल्यूम्स आहेत तेवढे मॉलिक्युल्स असतात. एवढं हे सिम्पल आहे. मग आता हे कसं? इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स आणि इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे काय, हे कसं? तर ते इथं थोडक्यामध्ये एक्सप्लेन करतो. यू हॅव सीन द गे-लुसॅक लॉ. इन दॅट गे-लुसॅक लॉ जस्ट नाउ वी हॅव सीन वन एक्झाम्पल. Hydrogen gas react with half O2 gas giving H2O gas vapor. This is not liquid, steam, because gaseous volumes are measured under same condition of temperature and pressure. हीच रिॲक्शन बघा बरं आपल्याला अशी लिहिता येईल का? हे हाफ आहे, त्याच्याऐवजी हे जर मी 1 घेतलं तर हे काय केलं मी? डबल केलं. याचा अर्थ H2 1च्या ऐवजी काय घ्यावं लागेल मला? 2H2 गॅस प्लस O2 गॅस गिविंग 2H2O गॅस. रिॲक्शन लक्षात आली का? इथं 1 आहे, हे 2 केलं. हाफचं 1 आणि 1चं 2. दिस इज ऑल्सो बॅलन्स्ड रिॲक्शन. ही रिॲक्शनसुद्धा कशी आहे? बॅलन्स्ड रिॲक्शन आहे. आणि मग आपण इथं बघितलं होतं की समजा जर मी हे घेतलं 200 मिलीलिटर तर ऑक्सिजन किती घ्यावा लागतो?
हाफ म्हणजे 100 मिलीलिटर. H2O किती तयार होतं? 200 मिलीलिटर. म्हणजे ह्याचा रेशो काय आहे? 200:100:200 म्हणजे 2:1:2. हे आपण कशामध्ये बघितलं? गे-लुसॅक लॉ. गे-लुसॅक लॉमध्ये हे बघितलेलं आहे. आता अव्होगाड्रोज लॉ काय सांगतो पहा. इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स विल कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स विल कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे हे 200 मिलीलिटर घेतलं आहे. पुन्हा रिॲक्शन लिहितो. 2H2 गॅस प्लस O2 गॅस गिविंग 2H2O गॅस. हे घेतलेलं आहे 200, हे घेतलेलं आहे 100, हे किती आहे 200. इथं लिहिलं आपण रेशो आहे त्याचा 2:1:2. 2:1:2 असा तो रेशो आहे. आता अव्होगाड्रो लॉ बघा काय म्हणतो तो लॉ. इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स इज इक्वल टू इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स इज इक्वल टू इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे ह्याचं 100 व्हॉल्यूम घेतलं आहे आपण. व्हॉल्यूम किती घेतलं आहे? 100. तर याच्यामध्ये मॉलिक्युलसुद्धा किती आहेत? 100 मॉलिक्युल आहेत. 100 मॉलिक्युल्स. याचं व्हॉल्यूम घेतलं आहे 200. म्हणजे याचे मॉलिक्युलसुद्धा किती असतील? 200. 200 मॉलिक्युल्स. ह्याचे 200 व्हॉल्यूम घेतलं आहे. 200 मिलीलिटर 200 व्हॉल्यूम घेतलं म्हणजे ह्याचे मॉलिक्युलसुद्धा किती आहेत? 200 मॉलिक्युल्स. जेवढं व्हॉल्यूम तेवढेच काय आहेत? मॉलिक्युल्स. व्हॉट एव्हर द व्हॉल्यूम इज देअर, सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर देअर. इक्वल व्हॉल्यूम्स विल हॅव इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग जर ऑक्सिजनचे N मॉलिक्यूल घेतले मी, N मॉलिक्युल्स, तर त्यावेळेला हायड्रोजनचे मॉलिक्यूल किती येतील? 2 मल्टिप्लाइड बाय N. 2N मॉलिक्युल्स. समजते का? याचं जर N मॉलिक्यूल घेतले तर हायड्रोजनचे 2N मॉलिक्युल्स असतील. त्याच वेळेला हे किती आहे? 200. म्हणजे याचेसुद्धा किती मॉलिक्यूल तयार होतील? 2N मॉलिक्युल्स विल बी प्रिपेअर्ड. म्हणजे मॉलिक्युलची संख्या काढता येते इथं व्हॉल्यूमवरून. व्हॉट एव्हर द व्हॉल्यूम इज देअर वी कॅन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बिकॉज अव्होगाड्रोज लॉ is stated as equal number of volumes under identical condition of temperature and pressure contains equal number of molecules. जेवढे व्हॉल्यूम्स आहेत तेवढे मॉलिक्युल्स असतात. मग हे N मॉलिक्यूल म्हटलो मी, त्याच्याऐवजी जर ह्याचे आपण मॉलिक्यूल घेतले 2 लाख, तर ह्याचे किती असणार आहेत? 4 लाख. ह्याचे किती तयार होतील? 4 लाख. सो सिम्पली वी कॅन कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इफ दिस इज 5 मिलियन, दिस विल बी 10 मिलियन, दिस विल बी 10 मिलियन. म्हणजे एकदा जर तुम्हाला गे-लुसॅक लॉ समजलेला असेल, वन्स इफ यू नो द गे-लुसॅक लॉ, you can easily come to know Avogadro's law, because equal number of volumes will contains equal number of molecules. Equal number of volumes will have equal number of molecules. आणखी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. Let us see one more example.
तेच पुन्हा मगच याच्या अगोदरच्या लेक्चरमधलं नायट्रोजन गॅस प्लस 3H2 गॅस गिविंग 2NH3 गॅस. यामध्ये रेशो ऑफ कॉम्बिनेशन काय बघितलं होतं आपण? इफ दिस इज 100 ml, this will be 300 ml and this will be 200 ml. म्हणजेच रेशो ऑफ कॉम्बिनेशन काय येतो? 1:3:2 1:3:2. बघा हे 100 अधिक 300 बरोबर 400 नाही होत असं सांगितलं होतं, ते 200. इथं 2 अमोनिया तयार होत आहेत म्हणून रेशो ऑफ कॉम्बिनेशन काय आला? 1:3:2 1:3:2 असा तो रेशो येतो. मग आता इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स विल हॅव इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम्स इज इक्वल टू इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग याचं व्हॉल्यूम जर 100 आहे तर ह्याचे समजा मॉलिक्यूल म्हटलं घ्यायचं तर मॉलिक्यूलसुद्धा किती असतील? 100 मॉलिक्यूल असतील. ह्याचे 300 म्हणजे रिॲक्शनमध्ये मॉलिक्यूलसुद्धा याचे किती पाहिजेत? 300च पाहिजेत. याचे किती तयार होतील? 200 मॉलिक्यूल तयार होतील. अशा प्रकारे मॉलिक्यूलची संख्या काढता येते. जेवढं व्हॉल्यूम आहे त्या प्रमाणामध्ये त्याच्या मॉलिक्यूलची संख्या असते. सपोज इफ दिस इज n मॉलिक्यूल, हायड्रोजनची किती असणार आहे त्यावेळेला? मग 3n मॉलिक्यूल असतील. आणि अमोनियाचं तयार किती होईल? 2n मॉलिक्यूल्स विल बी प्रिपेअर्ड. सो दॅट इज दी अहोगाड्रोज लॉ. अँड अकॉर्डिंग टू धिस लॉ इक्वल व्हॉल्यूम्स of all gases under identical condition of temperature and pressure contains equal number of molecules. जेवढं आकारमान आहे त्याच प्रमाणामध्ये रेणूंची संख्या असते, रेणू मॉलिक्यूलची संख्या असते. आणि मग असे जर आपण एक्झाम्पल्स बघितली तर त्या एक्झाम्पलवरून सहजासहजी लक्षामध्ये येईल. परंतु रिॲक्टंट्स प्रॉडक्ट्स हे कोणत्या स्टेटमध्ये असायला पाहिजेत? गॅसियस स्टेट. दॅट इज इम्पॉर्टंट. रिॲक्टंटचं व्हॉल्यूम किंवा प्रॉडक्टचं व्हॉल्यूम हे कोणत्या स्टेटमध्ये मोजलेलं असायला पाहिजे? गॅसियस स्टेटमधलं. आणि ते मेजरमेंट करताना कंडिशन्स काय आहेत? तर टेम्परेचर आणि प्रेशर हे कॉन्स्टंट असायला पाहिजे. अंडर आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जेवढे व्हॉल्यूम्स आहेत तेवढेच मॉलिक्युल्स असतात, त्याच प्रमाणामध्ये त्याचे मॉलिक्युल्स असतात. 2 एक्झाम्पल्स आपण इथं बघितली. पहिलं H2 + ½ O2 गिविंग H2O. त्याच्यामध्ये रेशो काय येतो? 2:1:2 म्हणून त्यांचा मॉलिक्यूलचा रेशोसुद्धा तोच असतो. मॉलिक्यूल म्हणजे रेणू, त्याचा रेशोसुद्धा तोच असतो. जो व्हॉल्यूमचा रेशो तोच मॉलिक्यूलच्या संख्येचा रेशो, रेणूच्या संख्येचा रेशो असतो. रेशो म्हणजे गुणोत्तर. व्हॉल्यूमचं जे गुणोत्तर येईल त्याच गुणोत्तरामध्ये मॉलिक्यूल्ससुद्धा एकमेकाबरोबर रिॲक्ट होतात आणि प्रॉडक्ट तयार होत असतो. हा भाग इथं महत्त्वाचा आहे. या केसमध्ये नायट्रोजन, हायड्रोजन, अमोनिया ह्याच्यामध्ये रेशो काय आहे? 1:3:2 1:3:2 हा त्यांचा व्हॉल्यूमचा रेशो आहे. आणि जेवढा व्हॉल्यूमचा रेशो
तेवढाच रेशो कशाचा? त्यांच्या मॉलिक्यूलचा. म्हणजे नायट्रोजनचे जर 1,00,000 मॉलिक्यूल आले तर हायड्रोजनचे त्यावेळेला 3,00,000 मॉलिक्यूल येतील आणि अमोनियाचे किती तयार होतील? 2,00,000 मॉलिक्यूल तयार होतील. तो आहे अहोगाड्रोज लॉ. सो इन धिस मॅनर अकॉर्डिंग टू अहोगाड्रोज लॉ इक्वल number of volumes under identical condition of temperature and pressure contains equal number of molecules. इथपर्यंत आपण 2 लॉ बघितलेले आहेत. पहिला बघितला गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम्स आणि दुसरा बघितलेला आहे अहोगाड्रोज लॉ. These laws are important from the point of chemical reactions in a gaseous state. कोणतीही केमिकल रिॲक्शन जर गॅसियस स्टेटमध्ये व्हायचं असेल तर हे लॉ खूप महत्त्वाचे असतात.